Welcome, dear students, GRPS Junior College, Naranggaon, online lecture, subject Agriculture Science and Technology, Standard 12. Dear students, in previous lecture, we are studied about seed processing and testing part second. In this topic, we are learn about layout and planning of seed processing types and layout of seed processing, then records and forms in seed processing plants. Today we are going to learn about seed testing laboratories. Part third. First, seed testing meaning. Seed testing is the science of evaluation of plant and value of seed. तर seed testing meaning म्हणजे काय? Seed testing is the science of evaluation of planting value of seed. Seed testing म्हणजे काय? तर एक सायन्स आहे, एक विज्ञान आहे ऑफ इव्हॅल्युएशन ऑफ प्लांटिंग व्हॅल्यू ऑफ सीड. तर प्लांटिंग व्हॅल्यू ऑफ सीड, सीडची जी उगवण क्षमता आहे ती त्या ठिकाणी आपण तपासायची आहे. त्याला आपण सीड टेस्टिंग असं म्हणतो. व्याख्या पुन्हा एकदा पहा. सीड टेस्टिंग इज द सायन्स ऑफ इव्हॅल्युएशन ऑफ प्लांटिंग व्हॅल्यू ऑफ सीड. देन ऑब्जेक्टिव्ह ऑफ सीड टेस्टिंग. सीड टेस्टिंगची जी काही ध्येय आहेत, ऑब्जेक्टिव्ह ती काय आहेत ते आपण पाहूया. फर्स्ट, टू डिटरमाइन सीड क्वालिटी. त्यामध्ये पहिलं आहे टू डिटरमाइन सीड क्वालिटी. सीडची गुणवत्ता त्या ठिकाणी आपण तपासायची आहे. देन टू आयडेंटिफाय सीड क्वालिटी प्रॉब्लेम्स अँड देअर कॉजेस. देन आफ्टर टू आयडेंटिफाय सीड क्वालिटी प्रॉब्लेम्स. त्यामधले सीड क्वालिटीचे प्रॉब्लेम काय आहेत, त्याच्यामधल्या अडचणी काय आहेत, अँड देअर कॉजेस, आणि त्याची कारण काय आहेत ते आपल्याला या सीड टेस्टिंग मध्ये तपासायचे आहेत. देन टू डिटरमाइन द सीड ऑफ ड्राइंग, प्रोसेसिंग अँड प्रोसिजर शुड बी यूज. देन आफ्टर टू डिटरमाइन, त्यामध्ये आपण त्या ठिकाणी नीड ऑफ ड्राइंग, सीड त्या ठिकाणी ड्राइंग करण्याचं गरज आहे का नाही ते त्या ठिकाणी आपण तपासायचं आहे. देन प्रोसेसिंग अँड प्रोसिजर शुड बी फॉलो किंवा यूज. तर ड्राइंग करताना कुठली प्रोसेसिंग करायची आहे आणि प्रोसिजर कुठली फॉलो करायची आहे हे त्या ठिकाणी आपण डिटरमाइन करणं आवश्यक आहे. देन टू डिटरमाइन क्वालिटी स्टँडर्ड्स ऑफ सीड्स. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे ऑब्जेक्टिव्ह मधला, टू डिटरमाइन क्वालिटी स्टँडर्ड्स ऑफ सीड्स. त्यामध्ये आपण क्वालिटी स्टँडर्ड्स कुठले डिटरमाइन करायचे आहेत ते आपण सीड टेस्टिंग मध्ये ठरवतो. देन टू इस्टॅब्लिश क्वालिटी अँड प्रोव्हाइड बेसिस फॉर प्राइस. देन आफ्टर टू इस्टॅब्लिश क्वालिटी अँड प्रोव्हाइड बेसिस फॉर प्राइस. त्यानंतर त्या ठिकाणी सीडची क्वालिटी आणि त्याची जी प्राइस आहे ती त्या ठिकाणी डिटरमाइन सीड टेस्टिंग नंतर करता येते. तर असे ऑब्जेक्टिव्ह 5 ऑब्जेक्टिव्ह आहेत सीड टेस्टिंगचे. मोस्ट IMP एक्झाम मध्ये याच्यावरती प्रश्न विचारलाच जातो, ऑब्जेक्टिव्ह ऑफ सीड टेस्टिंग. देन नेक्स्ट पॉइंट इज द इंटरनॅशनल सीड टेस्टिंग असोसिएशन. मोस्ट IMP आहे. याचं परीक्षेमध्ये 1 मार्क्ससाठी लॉंग फॉर्म विचारला जातो. ISTA मीन्स किंवा ISTA स्टँड्स फॉर इंटरनॅशनल सीड टेस्टिंग असोसिएशन. ISTA was founded in 1924. ISTA कधी स्थापन झाले? 1924. Then the primary object of ISTA is to develop, adopt and publish standard procedure for sampling and testing seeds. तर primary object of ISTA to develop, adopt and publish standard procedure for sampling and testing of seeds.
तर सीडचं त्या ठिकाणी टेस्टिंग करणं हे प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ISTA चा आहे, इंटरनॅशनल सीड टेस्टिंग असोसिएशन. अडॉप्ट अँड पब्लिश स्टँडर्ड प्रोसिजर, ते काय करतात तर एक पब्लिश स्टँडर्ड प्रोसिजर फॉर सॅम्पलिंग अँड टेस्टिंग ऑफ सीडचं त्या ठिकाणी ते तयार करतात. Then it promotes uniform application of rules and method of testing for the evaluation of seeds. Then it promotes uniform application of rules. ते त्यांनी एक नियम बनवलेले आहेत, युनिफॉर्म ऍप्लिकेशन ऑफ रूल्स अँड मेथड ऑफ टेस्टिंग, आणि त्याचबरोबर मेथड ऑफ टेस्टिंग सुद्धा ISTA ने त्या ठिकाणी फॉर्म केलेले आहेत. Then it also promotes research in all aspects of seed science and technology. त्याचबरोबर सीड सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये जो काही संशोधन केलं जातं ते संशोधन प्रमोट्स करण्याचं काम हे ISTA करतं, रिसर्च करण्याचं काम ISTA करतं. देन इट पब्लिशेस सायंटिफिक अँड टेक्निकल पेपर्स इन द असोसिएशन जर्नल्स. त्याचबरोबर जे काही सायंटिफिक अँड टेक्निकल पेपर्स आहेत सीड टेस्टिंग अँड टेक्नॉलॉजीच्या बाबतीत ते त्या ठिकाणी पब्लिश करण्याचं काम असोसिएशन जर्नल्स मध्ये ISTA करतं. तर अशा पद्धतीने याचे ऑब्जेक्टिव्ह इंटरनॅशनल सीड टेस्टिंग असोसिएशनची जी कामं आहेत ती आपण या ठिकाणी पाहिली. देन ऑब्जेक्टिव्ह ऑफ ISTA, ऑब्जेक्टिव्ह ऑफ ISTA इंटरनॅशनल सीड टेस्टिंग असोसिएशन यांचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत, ध्येय आहेत, ती काय आहेत ते आपण पाहूयात. फर्स्ट, to provide method by which the quality of seed sample can be determined accurately. यामध्ये पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे तर ते एक मेथड त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतात, क्वालिटी ऑफ सीड सॅम्पल कॅन बी डिटरमाइंड ॲक्युरेटली आपल्याला सीड टेस्टिंग करण्यासाठी त्यांनी एक मेथड देण्याचं काम ISTA करतं. देन टू एक्सप्लेन मेथड so that seed scientists can be obtain uniform result. त्याचबरोबर जी मेथड त्यांनी दिलेली आहे ती त्या ठिकाणी ते एक्सप्लेन करून देण्याचं काम ISTA चं आहे, ध्येय आहे. सीड सायंटिस्ट ते त्या ठिकाणी ती योग्य प्रमाणात ते ऑब्टेन करू शकतील आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो युनिफॉर्म रिझल्ट प्रोव्हाइड करू शकतील. देन थर्ड पॉइंट, टू रिलेट द लॅबोरेटरी रिझल्ट्स रिगार्डिंग प्लांटिंग व्हॅल्यू. त्याचबरोबर टू रिलेट द लॅबोरेटरी रिझल्ट्स रिगार्डिंग प्लांटिंग व्हॅल्यू. त्याचबरोबर लॅबोरेटरी रिझल्ट्स त्या ठिकाणी तयार करण्याचं काम या ISTA मार्फत केलं जातं. त्याचबरोबर रिगार्डिंग प्लांटिंग व्हॅल्यू, सीडची प्लांटिंग व्हॅल्यू त्या ठिकाणी डिटरमाइन करण्याचं काम ISTA करतं. टू परफॉर्म द टेस्ट इन द मोस्ट इकॉनॉमिकल मॅनर. त्याचबरोबर ज्या काही टेस्ट घेतल्या जातात लॅबोरेटरीमध्ये त्या इकॉनॉमिकली त्या ठिकाणी सुटेबल असल्या पाहिजेत, इकॉनॉमिकल मॅनर असल्या पाहिजेत. देन फिफ्थ पॉइंट, टू कम्प्लीट द टेस्ट विदिन शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. त्याचबरोबर जी टेस्ट करण्यासाठी आलेली आहे लॅबोरेटरीमध्ये ती शॉर्ट पिरियड ऑफ टाइम मध्ये त्या ठिकाणी ती कम्प्लीट करून घेणे हे ISTA चं त्या ठिकाणी ध्येय आहे. तर अशा पद्धतीने 5 ऑब्जेक्टिव्ह आहेत ISTA चे. देन सीड टेस्टिंग लॅबोरेटरी. नेक्स्ट पॉइंट इज सीड टेस्टिंग लॅबोरेटरी. सीड टेस्टिंग सर्व्हिसेस आर रिक्वायर्ड टू गेन इन्फॉर्मेशन रिगार्डिंग प्लांटिंग व्हॅल्यू ऑफ सीड लॉट्स. तर यामध्ये सीड टेस्टिंग सर्व्हिसेस रिक्वायर्ड टू गेन इन्फॉर्मेशन रिगार्डिंग प्लांटिंग व्हॅल्यू ऑफ सीड लॉट्स. तर जो काही सीड लॉट टेस्टिंग साठी आलेला आहे त्याची प्लांटिंग व्हॅल्यू त्या ठिकाणी त्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती प्रोव्हाइड करण्याचं काम सीड टेस्टिंग लॅबोरेटरी करत असते. द सीड टेस्टिंग लॅबोरेटरी इज द प्रिमाइसेस वेअर सीड क्वालिटी टेस्टिंग वर्क इज इफेक्टिव्हली मेड. तर सीड टेस्टिंग लॅबोरेटरी कशाला म्हणायचं तर एक प्रिमाइसेस आहे, एक जागा आहे की त्यामध्ये सीड क्वालिटी टेस्टिंग वर्क केलं जातं आणि इफेक्टिव्हली ते त्या ठिकाणी केलं जातं. देन टू कॅरी आउट रिस्पॉन्सिबिलिटीज इफेक्टिव्हली दिस इज नेसेसरी दॅट सीड टेस्टिंग लॅबोरेटरीज आर एस्टॅब्लिश्ड, मॅनेज्ड अँड इक्विप्ड इन अ मॅनर such that whatever samples are received
should be analyzed in the least time. त्यानंतर सीड टेस्टिंग लॅबोरेटरी मध्ये काही रिस्पॉन्सिबिलिटी असतात, त्यामध्ये मग त्याचं इस्टॅब्लिशमेंट, मॅनेज आणि इक्विप्ड इन मॅनर, त्याचबरोबर त्यामध्ये सगळी यंत्रणा त्या ठिकाणी सुसज्ज केलेली असते आणि ज्या वेळेस काही तिथं सॅम्पल्स येतील तर कमीत कमी वेळामध्ये त्यांचं त्या ठिकाणी टेस्टिंग करून त्याची माहिती पुरवता आली पाहिजे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी सीड टेस्टिंग लॅबोरेटरी तयार केलेली असते. देन सीड टेस्टिंग लॅबोरेटरीज आर इसेन्शियल इन सीड सर्टिफिकेशन अँड क्वालिटी कंट्रोल ऑफ सीड. त्याचबरोबर सीड टेस्टिंग लॅबोरेटरीज आर इसेन्शियल, ते गरजेचे आहेत इन सीड सर्टिफिकेशन करण्यासाठी आणि क्वालिटी कंट्रोल ऑफ सीड, सीडचं क्वालिटी कंट्रोल त्या ठिकाणी ठेवण्यासाठी सीड टेस्टिंग लॅबोरेटरी इसेन्शियल आहेत. त्याचबरोबर ते सर्टिफिकेट प्रोव्हाइड करतात. देन दिस रिझल्ट्स मे कॉजेस रिजेक्शन ऑफ पुअर सीड्स और लो ग्रेड सीड्स इन अकाउंट ऑफ लॉ. त्यानंतर त्यामध्ये काय केलं जातं, सीड टेस्टिंग लॅबोरेटरीमध्ये जे पुअर सीड्स आहेत त्यांचं रिजेक्शन केलं जातं, लो ग्रेडचे सीड आहेत त्यांचं रिजेक्शन केलं जातं आणि जो काही नियम आहे त्या नियमानुसार अशा प्रकारचं सीड त्या ठिकाणी रिजेक्ट केलं जातं. तर सीड टेस्टिंग लॅबोरेटरी तुमच्या लक्षात आलं असेल काय आहे, तर ही एक जागा आहे की त्या जागेमध्ये आपण जाऊन सीड टेस्टिंग केलं जातं. लॅबोरेटरी त्या ठिकाणी असते आणि त्या लॅबोरेटरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सीड्स टेस्ट केले जातात. जे सीड्स पुअर आहेत किंवा लो ग्रेड आहेत असे सीड्स त्या ठिकाणी रिजेक्ट केले जातात. जे काही नियम बनवलेले आहेत ते नियमांचा वापर करून. देन लेआउट ऑफ सीड टेस्टिंग लॅबोरेटरी, या ठिकाणी सीड टेस्टिंग लॅबोरेटरीचा लेआउट आहे. त्यामध्ये या ठिकाणी सुरुवातीला ऑफिस, देन कॅनोपी, या ठिकाणी सीड टेस्टिंग लॅबोरेटरीची एंट्री आहे. देन ऑफिस, देन स्टोर, लेडीज टॉयलेट, जेंट्स टॉयलेट, जर्मिनेशन रूम, सीड हेल्थ टेस्ट रूम, देन sand germination room, then germination laboratory, office seed testing, then hall, sample receiving room या ठिकाणी आहे. सुरुवातीला या ठिकाणी सॅम्पल रिसिव्हिंग करायचे. देन प्युरिटी अँड मॉइश्चर लॅब, जर्मिनेशन लॅबोरेटरी. तर अशा पद्धतीने या ठिकाणी सीड टेस्टिंग लॅबोरेटरीचं स्ट्रक्चर तयार केलेलं असतं. तर हे स्ट्रक्चर लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये 2 मार्क्ससाठी 3 मार्क्ससाठी डायग्राम काढण्यासाठी हे विचारलं जातं. देन नेक्स्ट पॉइंट टू बी कन्सिडर व्हाईल प्रिपेअरिंग लेआउट अँड डिझाईन ऑफ सीड टेस्टिंग प्लांट किंवा लॅब. तर यामध्ये आपल्याला या ठिकाणी जे काही पॉइंट कन्सिडर करायचे आहेत while preparing layout and designing of seed testing. सीड टेस्टिंग करताना कुठले पॉइंट्स आपण लक्षात घ्यायचे आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात. तर फर्स्ट जनरल प्रिन्सिपल, काही सामान्य त्या ठिकाणी त्याची तत्व आहेत, जनरल प्रिन्सिपल ती आपण या ठिकाणी पाहूयात. First, the layout should be such that movement of sample from one section to another is rapid and easy. लेआउट करताना या ठिकाणी लक्षात ठेवायचे की सॅम्पलची मूवमेंट आपल्याला वन सेक्शन टू अनदर सेक्शन रॅपिड आणि इझी झाली पाहिजे, सोपी झाली पाहिजे. देन द रूम ऑफ द ऑफिस इन चार्ज इज लोकेटेड इन सच अ वे दॅट सुपरविजन बिकम इझी अँड इफेक्टिव्ह. त्यानंतर ऑफिस इन्चार्जची जी रूम आहे तर ती त्याचं लोकेशन असं पाहिजे की तिथनं आपल्याला सगळीकडे सुपरविजन करता आलं पाहिजे. देन देअर शुड बी ॲडेक्वेट वर्किंग स्पेस अँड अरेंजमेंट फॉर लाईट. त्याचबरोबर देअर शुड बी ॲडेक्वेट वर्किंग स्पेस, त्या ठिकाणी काम करण्याची जागा आहे ती त्या ठिकाणी योग्य प्रमाणात पाहिजे. त्याचबरोबर अरेंजमेंट ऑफ फॉर लाईट, लाईटची व्यवस्था सर्वत्र त्या ठिकाणी केलेली पाहिजे.
The space can be divided into separate rooms for office, sample, receptions, dry rooms. त्याचबरोबर ज्या सेपरेट रूम्स आहेत त्या रूम्स त्या ठिकाणी पाहिजेत, त्यामध्ये ऑफिस, सॅम्पल रिसेप्शन ज्या ठिकाणी आपण सॅम्पल घेतो, देन ड्राय रूम ड्राइंग करण्यासाठी ज्या रूम आहेत त्या ठिकाणी त्या अवेलेबल पाहिजे. देन द जर्मिनेशन रूम अँड स्टोरेज रूम शुड नॉट बी फेस डायरेक्ट सनलाइट. तर त्याचबरोबर ज्या जर्मिनेशन रूम आहेत आणि स्टोरेज रूम आहेत तर त्या ठिकाणी सूर्यप्रकाश डायरेक्ट पडला नाही पाहिजे, कारण सूर्यप्रकाश डायरेक्ट पडला तर त्या ठिकाणी जे सीड आहेत ते त्या ठिकाणी त्यातलं मॉइश्चर कमी होऊ शकतं आणि त्याची उगवण क्षमता त्या ठिकाणी नाहीशी होऊ शकते. देन द डिझाईन शुड परमिट एक्सटेन्शन इन फ्युचर. त्यानंतर जे डिझाईन केलेलं आहे शुड परमिट एक्सटेन्शन इन फ्युचर, म्हणजे फ्युचरच्या काळामध्ये ते त्या ठिकाणी आपल्याला वाढवता आलं पाहिजे, अशा पद्धतीचं डिझाईन आपण त्या ठिकाणी करायचं आहे. देन अरेंजमेंट ऑफ वॉटर अँड ड्रेनेज शुड बी रिक्वायर्ड, मिनिमम प्लंबिंग वर्क. त्याचबरोबर पाण्याची अरेंजमेंट, पाण्याची उपलब्धता त्या ठिकाणी वेगवेगळ्या रूम्स मध्ये अवेलेबल पाहिजे. त्याचबरोबर ड्रेनेज, ड्रेनेज म्हणजे काय, जे पाणी आपण वापरलेलं आहे आणि उरलेलं पाणी त्या ठिकाणी ते निघून गेलं पाहिजे, अशा पद्धतीचं प्लंबिंग वर्क त्या ठिकाणी आपण केलेलं पाहिजे. देन द डिसेंट फर्निचर, लाईट अँड अदर नेसेसिटी शुड बी प्रोव्हाइडेड. त्याचबरोबर जे काही फर्निचर आहे ते फर्निचर आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. लाकडी टेबल असतील, खुर्च्या असतील, स्टूल्स असतील, जर्मिनेशन रॅक वगैरे हे सगळं त्या ठिकाणी फर्निचर मध्ये आपण पूर्ण केलं पाहिजे. लाईट अँड अदर नेसेसिटीज त्या ठिकाणी पूर्ण केल्या पाहिजेत. अदर नेसेसिटी मध्ये टॉयलेट्स वगैरे येतात, ते त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं पाहिजे. तर हे झाले जनरल प्रिन्सिपल्स. देन आफ्टर बिल्डिंग, B point is building. A minimum 1,500 square foot working space has been suggested for laboratories handling 10,000 samples annually. तर या ठिकाणी बिल्डिंग जी आहे तर ती 1500 स्क्वेअर फूटची पाहिजे आणि त्यामध्ये जी लॅबोरेटरी आहे तर त्या लॅबोरेटरीमध्ये 10,000 सॅम्पल्स एक वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी टेस्ट करू शकू, अशा पद्धतीचं स्ट्रक्चर बिल्डिंगचं आपण त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. देन लँड अँड अदर स्ट्रक्चर्स फॉर कल्टिव्हार प्युरिटी टेस्ट, द प्रोव्हिजन फॉर ग्रीन हाऊस इज रिक्वायर्ड. इन ऍडिशन स्मॉल प्लॉट्स 1 acre फॉर ग्रो आउट टेस्ट इज ऑल्सो इसेन्शियल. तर यामध्ये आपल्याला या ठिकाणी लँड अँड अदर स्ट्रक्चर्स, त्या ठिकाणी 1 एकरची त्या ठिकाणी जागा आवश्यक पाहिजे की त्यामध्ये आपण ग्रीन हाऊस वगैरे त्या ठिकाणी तयार करू आणि त्या ठिकाणी आपण ती ग्रो आउट टेस्ट जी आहे फील्ड मध्ये ती त्या ठिकाणी करणं आवश्यक असतं काही काही सीड्स साठी, तर ती त्या ठिकाणी आपण घेता येईल अशा पद्धतीचं नियोजन करणं आवश्यक आहे. देन डी इक्विपमेंट्स, द इक्विपमेंट शुड बी सिलेक्टेड अकॉर्डिंग टू स्पेसिफिकेशन अँड कॅपॅसिटी. जे काही इक्विपमेंट्स आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहेत. मग ग्लासवेअर्स असतील, काही टेस्टिंगचे इक्विपमेंट्स आहेत जे वेगवेगळे त्या ठिकाणी मॉइश्चर टेस्टिंग साठी इक्विपमेंट्स लागतात ते त्या ठिकाणी अवेलेबल पाहिजे. देन स्टाफ रिक्वायर्ड, द नंबर ऑफ वर्कर्स इन सीड टेस्टिंग लॅबोरेटरी शुड बी रिलेटेड टू नंबर ऑफ सॅम्पल्स, क्रॉप टू बी हँडल्ड अँड काइंड ऑफ टेस्ट परफॉर्म. त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या कामांसाठी लेबरची आवश्यकता असते आणि ते लेबर्स आपल्याला त्या ठिकाणी अवेलेबल असणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये स्टाफ रिक्वायर्ड फॉर सीड टेस्टिंग लॅबोरेटरीज, त्या ठिकाणी ऑफिसर इन्चार्ज 1 पाहिजे. देन सिनियर सीड अनालिस्ट 4, त्या ठिकाणी 4 अवेलेबल पाहिजे. देन ज्युनियर सीड अनालिस्ट 6, लॅबोरेटरी असिस्टंट 10, लॅबोरेटरी अटेंडंट्स 4, अकाउंट ऑफिसर 1, अकाउंट क्लर्क 2, स्टोर कीपर 1, फोरमन 1 आणि पिऊन 2. तर अशा पद्धतीचा स्टाफ त्या ठिकाणी सीड टेस्टिंग लॅबोरेटरी मध्ये आवश्यक असतो. देन
रेकॉर्ड्स अँड फॉर्म्स इन सीड टेस्टिंग लॅबोरेटरी. आता या सीड टेस्टिंग लॅबोरेटरी मध्ये आपल्याला कुठले कुठले रेकॉर्ड्स त्या ठिकाणी ठेवायचे आहेत ते त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपण जे काही रेकॉर्ड्स ठेवणार आहे त्यामध्ये फर्स्ट letter file. First point is letter file. In this file all those letters received from agriculture universities, seed companies and seed growers etc are maintained. तर लेटर फाइल मध्ये आपण काय करतो तर जे काही सीड मटेरियल आपल्याकडे आलेलं आहे किंवा जे काही लेटर्स आलेले आहेत ते लेटर्स त्या ठिकाणी आपण सुरक्षितपणे ते ठेवून देतो. देन सॅम्पल एंट्री रजिस्टर. सॅम्पल एंट्री रजिस्टर मध्ये आपण जे काही सॅम्पल आलेले आहेत नेम ऑफ द सीड ग्रोवर और सीड प्रोसेसिंग प्लांट विथ ऍड्रेस, ज्यांनी आपल्याला ते सीड लॉट पाठवलेला आहे टेस्टिंग साठी त्यांची सर्व माहिती आपण या ठिकाणी एंट्री रजिस्टर मध्ये ठेवतो. मग त्यामध्ये नेम ऑफ क्रॉप अँड व्हरायटी, स्टेज, क्लास ऑफ सीड्स, वेट ऑफ सीड सॅम्पल, डेट ऑफ सॅम्पल रिसिव्ड अँड सीड टेस्ट रिक्वायर्ड. तर असे जे मुद्दे आहेत ते सीड एंट्री रजिस्टर मध्ये आपण त्या ठिकाणी घेत असतो. देन सॅम्पल स्लिप फाइल. सॅम्पल स्लिप फाइल received from seed growers or seed processing plant are accompanied with sample slip. These sample slips are kept in this file. आता सॅम्पल स्लिप जी आहे तर ती आपल्याला कुणाकडनं मिळते सीड ग्रोवर कडनं, ज्यांनी आपल्याला सीड टेस्टिंग साठी पाठवलेले आहेत त्यांच्याकडनं आपल्याला सॅम्पल स्लिप मिळते आणि ती आपण या फाईल मध्ये त्या ठिकाणी लावून ठेवायची आहे. देन सॅम्पल कोडिंग रजिस्टर. पुढचा आहे सॅम्पल कोडिंग रजिस्टर. आफ्टर द एंट्री is made in the sample entry register, specific code is given to the sample and same are recorded in the register. तर या ठिकाणी सॅम्पल एंट्री झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याला एक कोड दिला जातो, तो कोड नंबर त्या ठिकाणी त्या रजिस्टर मध्ये त्याची नोंदणी केली जाते सॅम्पल कोडिंग रजिस्टर मध्ये. देन रिसिप्ट बुक. पुढचा आहे रिसिप्ट बुक. इट इज सीड टेस्टिंग लॅबोरेटरी रिसिविंग क्लर्क prepare payment receipt according to service sample or certified sample and hand over on copy to concerned seed grower to seed processing plant. तर रिसिप्ट बुक कशासाठी आहे तर ती पेमेंट रिसिप्ट आहे. पेमेंट रिसिप्ट आहे जी ज्यांनी कुणी सीड आपल्याकडे टेस्टिंग साठी पाठवलेले आहे त्यांना आपण ती रिसिप्ट देतो आणि त्यांच्याकडनं ते पेमेंट घेत असतो. देन अलॉटमेंट रजिस्टर. पुढचा आहे अलॉटमेंट रजिस्टर. बिफोर सेंडिंग सॅम्पल टू डिफरंट सेक्शन फॉर कॅरिंग डिफरंट क्वालिटी टेस्ट, lot wise allotment groups are made up to 25 samples. Entry of these allotment lots is made in allotment register. After that sample lot is handled over to purity section. तर allotment register कशासाठी आहे तर आपण वेगवेगळ्या सेक्शन मध्ये सीड टेस्टिंग साठी पाठवतो आणि त्या सेक्शन मध्ये सीड्स पाठवत असताना आपल्याला एक अलॉटमेंट लेटर तयार करावं लागतं आणि ते लेटर त्या सीड बरोबर आपण वेगवेगळ्या सेक्शन मध्ये ते पाठवतो आणि ते लेटर्स आपण अलॉटमेंट रजिस्टर मध्ये ते त्या ठिकाणी ठेवत असतो. देन प्युरिटी रजिस्टर. प्युरिटी रजिस्टर या ठिकाणी आफ्टर द कंप्लीशन ऑफ प्युरिटी टेस्ट, प्युरिटी टेस्ट केल्यानंतर त्या ठिकाणी ज्या काही नोंदी आहेत त्या नोंदी आपण ह्या प्युरिटी रजिस्टर मध्ये करत असतो. मग त्यामध्ये कोड नंबर ऑफ सीड सॅम्पल, वेट ऑफ वर्किंग सॅम्पल, देन ऑफ वेट ऑफ रिमेनिंग सीड सॅम्पल, जे काही सीड सॅम्पल टेस्टिंग करून आपण खराब झालेले आहेत ते त्या ठिकाणी बाहेर काढतो ते. देन प्युअर सीड पर्सेंटेज, प्युअर सीड पर्सेंटेजची नोंदणी त्याच्यामध्ये करतो. देन percentage of other seed crop, then percentage of weed seed, then inert matter percentage. हे सगळे जे प्युरिटी स्टँडर्ड्स आहेत ते प्युरिटी स्टँडर्ड वर त्यामध्ये आपण करत असतो. देन जर्मिनेशन
टेस्ट रजिस्टर. पुढचं रजिस्टर आहे जर्मिनेशन टेस्ट रजिस्टर. तर यामध्ये ज्या काही जर्मिनेशन टेस्ट आपण करतो त्या जर्मिनेशन टेस्टचे जी माहिती आहे ती याच्यामध्ये आपण घेत असतो. मग त्यामध्ये कोड नंबर, डेट ऑफ नंबर ऑफ सीड युज्ड इन इच रेप्लिकेशन युज्ड, त्यानंतर याच्यामध्ये जी काही प्रोसिजर आपण करतो जर्मिनेशन टेस्ट मध्ये त्याची सगळी माहिती यामध्ये लिहितो. मग त्यामध्ये डेट, सॅम्पलची डेट आहे ती डेट आपण त्यामध्ये लिहितो, डेट ऑफ फर्स्ट काउंट, डेट ऑफ फायनल काउंट, देन नॉर्मल सीडलिंग्स, ॲबनॉर्मल सीडलिंग्स, देन percentage of hard seed, dead seeds, then after fresh, percentage of fresh ungerminated seeds. असे जे रेकॉर्ड्स आहेत ते आपण त्या जर्मिनेशन टेस्ट रजिस्टर मध्ये त्याची नोंदणी करत असतो. देन 10 पॉइंट जर्मिनेशन वर्क कार्ड, जर्मिनेशन वर्क कार्ड. तर याच्यामध्ये काय करतो, माउंटिंग सेक्शन प्रिपेअर जर्मिनेशन कार्ड अकॉर्डिंग टू सॅम्पल अँड सबमिट टू रिपोर्टिंग सेक्शन. त्यामध्ये आपण एक कार्ड तयार करतो जर्मिनेशन कार्ड अकॉर्डिंग टू सॅम्पल. त्याच्या सॅम्पल नुसार एक जर्मिनेशन कार्ड तयार करतो आणि ते त्या ठिकाणी रिपोर्टिंग सेक्शनला ते पुढे पाठवत असतो. देन 11th रिपोर्ट रजिस्टर, 11th आहे रिपोर्ट रजिस्टर. जे काही सीड त्या ठिकाणी आलेलं आहे टेस्टिंगला लॅबोरेटरीमध्ये ते पूर्णपणे टेस्ट झाल्यानंतर ते त्यांना त्या ठिकाणी आपण रिपोर्ट कार्ड प्रोव्हाइड करण्याचं काम करतो आणि त्याची जी नोंदणी आहे ती रिपोर्ट रजिस्टर मध्ये आपण करत असतो. देन सॅम्पल स्टोरेज रजिस्टर, पुढचा आहे सॅम्पल स्टोरेज रजिस्टर. यामध्ये काय करतो, दिस रजिस्टर इज मेंटेन बाय सीड स्टोरेज सेक्शन अकॉर्डिंग टू कोड नंबर ऑफ सीड सॅम्पल. जनरली सीड सॅम्पल इज स्टोर्ड फॉर 3 years. जे काही सीड त्या ठिकाणी टेस्टिंग साठी आलेले आहेत त्यातलं थोडंसं सॅम्पल आपण काढून ठेवलेलं असतं आणि ते त्या ठिकाणी स्टोरेज म्हणून आपण ठेवतो, जेणेकरून भविष्यात जर काही क्युरी त्या ठिकाणी आली तर ती क्युरी आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी तिथलं सॅम्पल आपण वापरू शकतो. त्यासाठी हे सॅम्पल स्टोरेज रजिस्टर त्या ठिकाणी सीड टेस्टिंग लॅबोरेटरीमध्ये तयार केलेलं असतं. तर अशा पद्धतीने आपण रेकॉर्ड्स अँड फॉर्म्स इन सीड टेस्टिंग लॅबोरेटरी चे जे काही फाइल्स आहेत किंवा रजिस्टर आहेत ते आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर या ठिकाणी आपला जो 8वा चॅप्टर आहे सीड प्रोसेसिंग अँड टेस्टिंग हा चॅप्टर या ठिकाणी आपला संपलेला आहे. तर याच्या खाली दिलेले जे क्वेश्चन्स आहेत, एक्सरसाइज जो आहे तो विद्यार्थ्यांनी सोडवायचा आहे आणि सॉल्व्ह केल्यानंतर मला त्याच्या कॉपीज पाठवायच्या आहेत. तर आजचं आपलं लेक्चर या ठिकाणी संपलेलं आहे. धन्यवाद.